नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पहिल्या लेक्चर्समध्ये आपण अर्थशास्त्राचा परिचय करून घेतला होता। आता हे आपलं आजपासूनचं दुसरं लेक्चर आहे। दुसऱ्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक्समध्ये जो द्वितीय वर्षाला जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसविषयी आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला द्वितीय वर्षाला जे आहेत म्हणजेच काय तर टोटली 7 विषय दिलेले आहेत। या वर्षी NEP धोरणानुसार 10 विषय लागू करण्यात आलेले आहेत। तर त्या 10 विषयांमध्ये किंवा 7 विषयांमध्ये आपल्याला कोणकोणता चॉईस बेसवरती पण काही आहेत आणि काही जे आहे ते आपल्याला कंपल्सरी आहे, म्हणजेच काय तर स्पेशल सुद्धा आहेत। मग ते आपण कशा पद्धतीने निवड करायची आहे आणि कशा पद्धतीने आपला सिलेबस असणार आहे किंवा अभ्यासक्रम असणार आहे याविषयी आपण संपूर्ण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत। आणि संपूर्ण ती SYBAच्या द्वितीय वर्षाची जो थर्ड सेम राहतो त्या थर्ड सेममध्ये जे विचारलं जाणार आहे, पहिल्या सेमिस्टरला जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण इथे माहिती देईल। सुरुवातीला आपण अभ्यासक्रम घेऊ, मग अभ्यासक्रमानंतर पुढे आपण सुरुवात करणार आहोत। आलं लक्षात? तर मी तुम्हाला आता सिलेबस तुमच्या समोर दाखवते। तो सिलेबस तुम्ही बघा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पहिला चॅप्टर कसा दिलेला आहे किंवा पहिला विषय कसा अभ्यासायचा आहे आपल्याला, दुसरा विषय कसा अभ्यासायचा आहे, त्यांची नावं काय आहे, किती चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये आणि त्याला क्रेडिट किती देण्यात आलेलं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी आपल्याला मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं की आपल्याला सिलेबस पाहायचा आहे। SYBAचा सिलेबस मी तुम्हाला NEP धोरणानुसार यावर्षी कशा प्रकारे बदल झालेला आहे, कोणकोणते नवीन सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड झाले याविषयी संपूर्ण लेक्चर्समध्ये माहिती देणार आहे। तर चला मग सुरुवात करू आपण। SYBAला यावर्षी NEP धोरणानुसार कशा पद्धतीने सिलेबस टाकण्यात आलेला आहे ते पाहूया। तर पहा, सिलेबस NEP धोरणानुसार 2020 SYBA हे पहा। सेम थर्डमध्ये कोर्स कॅटेगरी DS7 ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स याला टोटल क्रेडिट देण्यात आलेलं आहे 2। त्यानंतर कोर्स कॅटेगरी त्यामध्ये D8 बघा, DSC 8 इकॉनॉमिक्स 212 ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याला कॅटेगरी दिलेली 4 दिलेली आहे। जो इकॉनॉमिक्स 211 आणि इकॉनॉमिक्स 212 हे जे 2 विषय आहेत हे SYBAला स्पेशलचे विषय आहेत। त्यानंतर DS9 हा इकॉनॉमिक्स स्किलचा पेपर आहे। इंडियन इकॉनॉमिक्स थिंकर हा जो आलेला आहे यावर्षी SYBAला नवीन सिलेबस आलेला आहे किंवा नवीन विषय आलेला आहे NEP धोरणानुसार। नंतर मीनचा विषय आहे, तो मीनचा विषय आहे इकॉनॉमिक्स 214 हा दरवर्षी जनरल विषय म्हणून होता, यावर्षी त्यांनी मेजर म्हणजे मीन म्हणून विषय टाकलेला आहे। इंडियन इकॉनॉमिक्स सेन्स पाहू शकता तुम्ही, इंडियन इकॉनॉमिक्स सेन्स त्याचं पण क्रेडिट किती दिले 2चं दिलेलं आहे। म्हणजेच काय, हे क्रेडिट देण्यामागचं त्यांचं कारण काय असतं, त्याचे म्हणजे किती मार्क्सला येणार आहे किंवा पेपर कशा पद्धतीने राहील तो तुम्हाला ते पुढे मी जसं आपण सिलेबस पूर्ण झाला पुढच्या सिलेबस सांगेल तेव्हा त्याच्यामध्ये दाखवेल की कशा पद्धतीने तुम्हाला टाकण्यात आलेलं आहे असं। आलं लक्षात? त्याच्या पुढे आहे OEचा विषय। OEमध्ये तुम्हाला इको 215 हा फायनान्शियल लिटररी हा एक विषय आलेला आहे। त्यानंतर VSC इको 216 डिजिटल इकॉनॉमिक्स असं आहे। नंतर हा स्किल बेसचा पेपर आहे सगळ्यात शेवटचा। SEC हा स्किल बेसवरचा पेपर आहे। इकॉनॉमिक्स 217 ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीविषयीची संपूर्ण त्याच्यामध्ये माहिती असणार आहे।
हे जे सगळे वरचे जे 7 सब्जेक्ट आहे कोर्स कॅटेगरीमध्ये बघा, तुम्ही कोर्स कॅटेगरीमध्ये पाहू शकतात की संपूर्ण हे जे आहे हे 7 विषय ह्यावेळेस तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पुढच्या सेमला म्हणजे सेम 4थला तुम्हाला हे विषय अभ्यासायचे. या विषयीचं मी पुढच्या लेक्चरमध्ये माहिती देईल. आत्ता सध्या तुम्हाला विषय जे समजून घ्यायचे आहेत महत्त्वाचे ह्या सेमचे जे आहेत ते वरचे आहेत, सेम 3चे विषय आहेत. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत लक्षात आलं. आता पहा, सगळ्यात फर्स्ट पेपर जो आहे ॲडव्हान्स DSC 7 इको 211 हा ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्सचा पेपर आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स आता याच्यामध्ये तुम्हाला किती दिलेले आहेत चॅप्टर्स, तर 2 युनिट आहे. एक इंट्रोडक्शनचा आहे आणि दुसरा कन्झ्युमर बिहेवियर, असे 2 चॅप्टर्स आहेत. आले लक्षात. त्याला टोटल क्रेडिट 2 म्हणजे मार्क्सला, हा टोटल मार्क्सला किती आहे 50 मार्काला आहे. आलं लक्षात. हा एक तुमचा स्पेशलचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर हा जो आहे यामध्ये तुम्हाला SYBAला ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता हा जो आहे हा मायक्रो आहे आणि हा मॅक्रो आहे. यामधला फरक आपण जसं लेक्चर घेऊ त्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला दोघांमधला डिफरन्स समजावून सांगेलच. हा जो पेपर आहे याला क्रेडिट 4चं दिलेलं आहे. टोटल्स मार्क्स 100 मार्काला हा पेपर असणार आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर किती आहेत, 4 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत, तर 4 चॅप्टर आहेत. या 4ही चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पहा DS9 इको IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीमवरती याचा पेपर आहे तो इंडियन इकॉनॉमिक्स थिंकर. याच्यामध्ये क्रेडिट 2चा आहे. युनिट किती दिलेलं आहे याच्यामध्ये 2 युनिट दिलेलं आहे. मार्क्स किती आहे 50 मार्काला पेपर आहे आणि 2 युनिट आहे त्याच्यामध्ये. या 2 युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा. पहिलं युनिट आहे तुमचं इंडियन इकॉनॉमिक्स थॉट्स आणि दुसरा आहे इंडियन इकॉनॉमिक्स थॉट्स पार्ट 2. हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट. म्हणजे इकॉनॉमिक्स भारतीय अर्थव्यवस्थेचा विचारसरणी किंवा कशा पद्धतीने तो विकास झालेला आहे थॉट्सवरच्या त्याविषयी आपल्याला त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे. त्यानंतरचा जो आहे इंडियन इकॉनॉमिक्स सेन्स हा जनरल पेपरचा आहे, पण तो ह्यावेळेस मीन म्हणून टाकलेला आहे. मीन 1 इकॉनॉमिक्स 214 इंडियन इकॉनॉमिक्स सेन्स 1991 फर्स्ट. आलं लक्षात. भारतीय अर्थव्यवस्था याच्यावरती आधारित हा पेपर आहे तुमचा. याला 2 चॅप्टर दिलेले आहेत. फर्स्ट चॅप्टर इंडियन इकॉनॉमिक्स अँड ह्युमन्स डेव्हलपमेंट इंडेक्स असा दिलेला आहे आणि दुसरा आहे तो तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर्स ऑफ इंडिया. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा इन्फ्रास्ट्रक्चर्स कसं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला त्या चॅप्टरमध्ये घ्यायची. जसं जसं आपण चॅप्टर घेऊ तेव्हा तुम्हाला सविस्तर त्याची माहिती दिली जाईल. त्याच्या पुढचा जो आहे OEचा विषय जो आहे हा OE विषय आहे हा चॉईस बेसवर आधारित आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हा विषय घेऊ शकतात, नाही तर ह्या OEच्या जागेवरती तुम्ही BSCच्या जो BSc फॅकल्टीचा आहे SYBSCमध्ये जे काही सब्जेक्ट असतात त्यामध्ये आहे तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, जू किंवा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ह्या विषयांपैकी तुम्ही एक विषय तिथं चूज करू शकतात. आलं लक्षात. हा OEचा विषय जो आहे जो फायनान्शियल लिटरली म्हणून आहे हा सब्जेक्ट जो आहे जे ह्या वर्षी SYBSCला विद्यार्थी आहेत, SYBSCला जे विद्यार्थी आहेत ते हा पेपर चूज करू शकतात. हा पेपर त्यांना चूज करायला लागेल. हे सरकारचं विद्यापीठाचं करण्यामागचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी BA फॅकल्टीमध्ये शिकतात त्यांना ह्या विषयाचं म्हणजेच काय तर BAमधल्या इकॉनॉमिक्स विषयाचं नॉलेज घेता येईल. किंवा इकॉनॉमिक्सच नाही तर पॉलिटिक्ससुद्धा घेऊ शकतात, मराठीसुद्धा घेऊ शकतात किंवा नाहीतर मग इंग्लिशसुद्धा घेऊ शकतात BA फॅकल्टीमध्ये. आलं लक्षात. कोण घेऊ शकतं तर SYBSCचे विद्यार्थी. तसंच SYBAचे विद्यार्थी BSCमधले जू, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांपैकी कोणताही विषय OEच्या जागेवरती ते आपला सिलेक्ट करू शकतात आणि तिथलं ज्ञान घेऊ शकतात. आलं लक्षात. म्हणजे ह्या मागचा विद्यापीठाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना BSCचं पण एखाद्या विषयाचं नॉलेज व्हायला पाहिजे आणि BAचं पण, दोन्ही सोबत ते नॉलेज घेऊ शकतात. आलं लक्षात. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. आता पुढे बघा जो आहे
हा VSE म्हणजे VSE इको हा तोच सांगितलं मी मगाशी बोलले आहे, तोच आहे, तो डिजिटल इकॉनॉमिक्सचा विषय आहे. हा पण तुम्हाला विषय अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन पूर्ण डिजिटल इकॉनॉमिक्सचं या जसा आधुनिक तंत्रज्ञानानुसार इकॉनॉमिक्सचा विकास कसा झालेला आहे, अर्थव्यवस्थेचा विकास किंवा अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण जी नवीन तंत्रज्ञान प्रणाली कशा प्रकारे आलेली आहे, त्याचा फायदा काय झालेला आहे, या संपूर्ण विषयी माहिती आपल्याला या 2 युनिटमध्ये घ्यायची आहे. आलं लक्षात? पुढचं आहे SEC इको 217 ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री. याच्यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीविषयीची माहिती आहे. याच्यामध्ये चॅप्टर किती असणार आहे? 4 चॅप्टर आहे. का याला क्रेडिट किती दिले? 4 दिलेलं आहे आणि टोटल मार्क्सला हा 100 मार्काला हा पेपर असणार आहे तुम्हाला. आलं लक्षात? हा झाला तुमचा संपूर्ण याचा सिलेबस. हा 3rd सेमचा पूर्ण झालेला आहे सिलेबस तुमचा. आलं लक्षात? जसं आपण नेक्स्ट लेक्चर चालू करू त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला फर्स्ट पेपर मी शिकवणार आहे. सुरुवात मायक्रो इकॉनॉमिक्सपासून करणार आहे. हा तुमचा पहिला पेपर असणार आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. याला सुरुवात करू, मग तुम्हाला जसं जसं आपण सिलेबसला सुरुवात करू तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.